हॅलो, वेलकम वेलकम. या, किती गोड दिसतीये. राहू देत राहू देत राहू देत. मॅडम, शीतल शीतल दीप्ती मॅडम. हो हो, एवढी घाई कशाला? आधी बसू देतात तिला निवांत. ये ये, बस शीतल. पाणी घे. नाही नाही नको. अहो, जरा घाबरली ती. का ग, काय झालं घाबरायला? नाही तसं काय नाही. मग कसं आहे? अगं आरामात बस, आपलंच घर आहे समज. आल्या, मी कॉफी घेऊन येते. बघितलं का शीतले, कॉफी अफसरच्या घरात ना कॉफी असती, आपल्या घरच्या सारखं नाही चाय. काय हो, कशाला सांगितलं मी घाबरले ते? त्याला काय झालं, आपल्याच मॅडम. आपल्याच मॅडम म्हणे. कसं वाटतं ते? काय वाटतंय ते? हाय ते आहे. बसा घ्या, कॉफी घ्या. शीतल, लाजू नकोस, घे कॉफी. हे घे. अजिंक्य मला सांगत असतो तुझ्या गावातल्या पराक्रमांबद्दल. पराक्रम म्हणजे हेच आपलं असंच. वय अजून काय काय सांगितलंय? काही नाही का, आम्ही एकदाच भेटलो फक्त. आता यावरून भांडू नका. नाही नाही, अजिबात भांडत नाही आम्ही. हाय का नाही हो? हो हो का, माहितीये मला. मॅडम, कॉफी मस्त झाली बरं का, हाय ना? हा वय. कर्नल साहेबांना सारखी कॉफी लागते. खरं तर त्यांना बाहेर जावं लागलं, पण ते असते ना तर तुमची भेट नक्की झाली असती. हा, आल्यापासून कुठे फिरायला गेलात की नाही? नाही ना. नाही म्हणजे ते रविवारी जाणार आहे आम्ही. अजिंक्य, असं ठरवत बसलात ना तर आजचे 15 दिवस निघून जातील. हो, येतो जाऊ. चला मॅडम, येतो, ड्युटीवर जायचं. ओके. चल शीतल. तिला कुठे घेऊन चाललायस? ड्युटीवर? नाही, घरी येईल ना ती. अरे कशाला घरी, तू येईपर्यंत काय करणार आहे ती? तिला थांबू देत माझ्या बरोबर. असंही मी बाहेर जाणार आहे, तेव्हा तिला ड्रॉप करेन. बरं चालेल, मी येतो. मी ठीक आहे. तुझ्या असतील ना गावातल्या मैत्रिणी, त्यांच्याशी जसं बोलतेस ना तशीच अगदी माझ्याशी बोल. हाय की, यास्मिन नावाची माझी मैत्रीण आहे. आम्ही लई क्लोज. आम्ही लई क्लोज फ्रेंड आहे. मग तिच्याशी जसं बोलतेस ना तसंच अगदी माझ्याशी बोलायचं. घरात कोण कोण असते का? घरी वय मामा मामी, त्यांची पोरगी जयश्री आणि जीजी. जीजी? जीजी म्हणजे? जीजी म्हणजे अजिंक्यची आजी. म्हणजे यांची आजी. एवढी लोक असतात घरात? मग बराच व्याप आहे तुझ्या माग. हा, असतात का मग, पण होऊन जातात. अजिंक्य सांगत होता की तू कॉलेजलाही जातेस म्हणून. पण आता नाही जात. ते येऊन जाऊन करणं जमत नाही आता मला. पण आता घरातलं करते सध्या. अरे वा. खर तर यांनीच आग्रह केला होता की काय बी झालं तरी कॉलेज करायचं, मध्ये सोडायचं नाही. गुड. आपल्या आर्मी वाईफ्स ना हे असंच असतं. वर्षानुवर्ष आपले नवरे कामानिमित्त बाहेर असतात, मग आपल्याला ना कुठल्या तरी कामात गुंतवून ठेवायला लागतं. नाही म्हटलं तरी मुलाबाळांच्यात कसा वेळ जातो ना ते कळतही नाही.
काय आहे ना, आपलं स्वतःच असं काहीतरी असलं पाहिजे, म्हणजे ते टिकतं अगदी आयुष्यभर. मॅडम, अहो तुम्ही तर लईच भारी बोलता हो. ऐकतच बसावंसं वाटतंय. अगं कसलं काय त्याच्यात, असलं शेअर करायला बऱ्याच दिवसानंतर कोणीतरी भेटलं मला. आणि तुमची पोरं मुलं मुलं का? अगं मोठी मुलगी पुण्यात शिकतीये, कॉलेजला आहे ती, आणि धाकटा सैनिक स्कूलमध्ये शिकतोय. अरे वा. म्हणजे तुम्ही दोघच असताय बा इथं? हो बाई. हा. मग तुमचा दिवस कसा जातो? जातो घरातल्या कामांमध्ये, आणि आवाची पण कामं असतात ना. अव्वा. बघ बाई, आवाचं सांगितलंच नाही ना शीतल तुला? नाही. तुला तर पहिलं सांगायला पाहिजे बघ. अगं अव्वा म्हणजे आर्मी वाईफ्स वेलफेअर असोसिएशन. म्हणजे? अगं ही एक संस्था आहे आर्मी वाईफ्सची. आर्मी मध्ये असणाऱ्यांच्या बायका एकत्र येऊन काम करतात या संस्थेमध्ये. अरे वा, असं आहे व्हय? आम्ही मुख्यत्वे करून आर्मी वाईफ्ससाठी काम करतो. त्यांचा विकास, त्यांना काही अडचणी असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. हे तर लयच भारी आहे. आता बघ, मी तुला इथल्या इथं त्याचं सदस्य करून घेतलंय. मेनली आपण ना ज्या आर्मीतले लोक असतात त्यांच्या बायका मुलांसाठी काम करत असतो. त्यांना काय हवंय नकोय ते बघत असतो. ज्या जवानांना वीरगती प्राप्त झालेली असते ना, त्यांच्या कुटुंबातील वीरपत्नी, वीरमाता, त्यांची आपण काळजी घेत असतो. त्यांच्यासाठी आपण वेगवेगळे प्रोग्राम्स ठेवतो. त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप देतो. आणि जिथे युनिटमध्ये फॅमिलीज असतात ना, तिथल्या मुलांसाठी आपण आर्मी पब्लिक स्कूल देखील चालवतो. लयच काय काय काम करता तुम्ही. मला तर यातलं काय माहित नव्हतं. अगं कदाचित ना अजिंक्यलाही आयडिया नसेल, नाहीतर तो नक्की तुला बोलला असता. मॅडम, मला बी या संस्थेचा भाग व्हायचा आहे. तुला घेते मी संस्थेत इन्क्लूड करून. पण तुला काम करायला आवडतील ना? होय, लयच आवडत. ही बी एका प्रकारची देशसेवाच आहे की. अगं खूप कामं असतात, करू तेवढं कमी आहे बघ. आता हेच बघ ना, केरळच्या पुरामध्ये ज्या शाळा बंद पडल्या ना, त्यांना सुद्धा आपण मदत पाठवलीये. अरे वा. मॅडम, आमच्या गावानं बी केरळच्या पूरग्रस्तांना मदत केली. मॅडम, मला बी या संस्थेत काम करायची आहेत. अगं कर कर, तुझ्यासारख्या हुशार आणि हिरिरीने काम करणाऱ्या मुलींची गरज आहे आम्हाला. शीतल, महाराष्ट्रात सुद्धा आव्हा कार्यरत आहे. मी त्यांचा नंबर देते तुला. तुला जमलं तर नक्की भेट तिथे जाऊन. होय मॅडम, नक्की. थँक्यू. थँक्यू कसलं त्यात. पुष्पे, 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 अगं काय करतेस? जा पटतीशी बादली आणि किटली घेऊन ये. दारा काढतो आणि डेअरीत जाऊन येतो. जा लवकर. राहू द्या. का? तुम्हाला नसली तरी माझ्या लेकीला काळजी आहे. आज स्वतः धारा काढून डेअरीत दूध घालायला गेली. अगं कशाला जायचं? मी येतच होतो की. जरा काम लागलं म्हणून उशीर झाला मला. मी विचारलंय का? अगं तू विचारलं नाही तर सांगायला नको का? पुष्पे, आज भैया परत आलता कारखान्यावर भेटायला. काय? भैया ह्यांना पण जाऊन भेटले? जीजी कुठे आहे? त्या देवळात गेल्यात. हा. काय म्हणला तो? काय म्हणतोय? हेच विचारत होता लग्नाचं. अगं आला तेव्हा मी कामगारांच्यात बसलो होतो. मला तर काय बोलताच येईना त्यांच्या समोर. मग जरा बाजूला गेलो आणि त्यांच्याशी बोललो. तर म्हटला, लग्नाचं काय ठरवलं तुम्ही? 2 दिवस झाले की आता. मला तर काय बोलावं काहीच सुचाना. आहो मग काय म्हणला तुम्ही? मी काय बोलायच्या आधी तोच बोलला. म्हणला, मामा मला माहिती तुम्ही माझं जेडीचं काही लग्न लावून देणार नाही. मी म्हणलं की त्याला, अरे आमच्या घरात काही बोलणंच झालं नाही. ती शीतल जाणार होती त्या गडबडीत सगळं राहून गेलं म्हणून. मग आता? आता काय बोलावं मला काही कळणच झालंय. हे बघा, मी माझा निर्णय तुम्हाला सांगितलाय. आपल्या जयडीचं जर चांगलं व्हावं असं वाटत असेल ना, तर त्या भैया बरोबर तिचं लग्न लावून देऊ.
अहो ह्याच्यापेक्षा चांगलं स्थळ आपल्या जयडीला मिळणार आहे का? आणि आपली पोरगी सुखात राहावी असं वाटत असल तर त्या भैयाशी तिचं लग्न लावून देऊ. अहो सरता सरणार नाही एवढं गच्च कमवून ठेवलंय त्याच्या बापजाद्यानं. पुष्पे, अगं पण लोक काय म्हणतील? शीतलवर ज्याचं लग्न मोडलं त्याच्याबरोबर आपण सोयरी करायची वय. मग माझ्या पोरीचं तुमच्या भाच्या बरोबर लगीन मोडलं तरी सुद्धा शितलीचं लग्न तिच्या आई बापाने आपल्या अजिंक्य बरोबर लावून दिलंच ना. अगं पण त्यावेळी आपण आजाला विश्वासात घेतलं नव्हतं. अहो मग शितलीला तरी कुठं तिच्या आई बापाने विश्वासात घेतलं होतं तवा? अगं तसं नाही पुष्पे, पण तसं नाही तर मग कसं? तुम्हाला तर ना लेकीपेक्षा गावाचीच पडली. अहो पोरगी चांगल्या घरात जाते ती बघा की. काय आहे आपल्याकडं? 2.5 एकर जमीन, 4 म्हशी आणि हे कौलाचं घर आणि त्यात बी वाटकरी आहेतच. एवढं हक्काचं असून सुद्धा तिला हक्क गाजवता येतोय का? नाही, पण तरी बी मला असं वाटतं की आपल्यातून बाह्यामध्ये बरोबरी होऊ शकत नाही पुष्पे. अहो होय की, पण काही स्थळ घेऊन आपण त्यांच्याकडे गेलोय का? ती आपल्याकडे आल्यात हे लक्षात घ्या की. अहो हे बघा, जरा पुढचा विचार करा की. मी काय म्हणते, तुमचा भाचा आता कमवायला लागलाय. उद्या त्याला पोरं बाळ झाल्यावर तो त्यांचं बघणार का आपलं बघणार सांगा बरं? आणि भैयाच्या घरचं जी काय आहे ते पुढं आपल्याच पोरीचं होणार आहे हे ध्यानात ठेवा की. आणि गाव काय काय बी झालं तरी बोलणारच. आता हे बघा, माझ्या मनात जी काही होतं ती मी बोलले, बाकी तुमचं तुम्ही ठरवा. नाही, तरी बी मला वाटतंय की आपण आपल्या जयडीसाठी आपल्या बरोबरीचं स्थळ बघू. हे स्थळ आपल्याला झेपायचं नाही. मी नाही म्हणून सांगतो. करा, तसंच करा. माझी पोरगी ह्या घरात झिजून मेली का नाही तरी मी तुम्हाला बाजार फुटायचा नाही. तुम्हाला त्या शिकलीचाच पोळ काय? शांत हो पुष्पे, त्या पोरीला काय बोलू नकोस. आता तिकडे गेली तर तिला याच घराची काळजी आहे. आज पण फोन करून चौकशी करत होती. आणि काय ग, तिने एवढे फोन केले तुम्हाला, एकदा बी फोन उचलता आला नाही तुम्हाला? का उचलू मी त्याचा फोन? मी काय बिनकामाची आहे? आणि आता तर मी नाहीच उचलणार तिचा फोन. मला तर अजिबात इच्छा नाही तिच्याशी बोलायची. का का खार खाती त्या पुरीवर? काय केली तिने तुझं? तुम्हाला तर ना माझ्या पोरगीपेक्षा तिचंच पडले. करा, तिचंच कौतुक करा. पुष्पे, पुष्प्या का ऐक की. जिजे, आता विचार करून करून माझं डोकं फुटायची वेळ आली बघ. काय करावं काहीच कळेना. एका बाजूला पोरीचं चांगलं व्हावं म्हणून जीव तुटतोय, दुसऱ्या बाजूला शीतलला काय कमी पडू नये म्हणून मी जीव तुटतोय. कसं काय करायचं सांग की मला. आणि पुष्पीला तर यातलं काहीच कळत नाही. अरे तिची तर काय चूक आहे पोरा? शेवटी तिचं पण आईचंच काही आहे ना. आता मी नाही का तायडीसाठी मायडीसाठी जीव तुटतो, तसंच तिचं पण आहे र. आता वयात आलेली तरुणीसाठी पोरगी घरात आहे म्हटल्यावर तिची पण थोडी चिडचिड होणारच की. हा, पण रागाच्या फार कुणाला काय बोलावं एवढं मात्र कळत नाही बघ. दुपारी शीतलचा फोन आलता, पण कामाच्या नादात तिनं फोनच उचलला नाही. आता त्या पोरगीनं काळजीने त्या आशिषला दुपारी घरी पाठवला, तर म्हटली कामाच्या नादात फोन नाही उचलला. मी तिला म्हंटल, अगं तू होतीस कामाच्या नादात, पण मला सांगायचं, मी बोलली असते फोनवर. तर मला काय म्हटली माहितीये का? तुम्हाला एवढी हौस आहे फोनवर बोलायची तर मग घ्या की लेखांकडनं फोन आणि बसा बोलत. म्हणजे जिजी तुला बी वाकडं बोलली ती? हे बघ, चिडचिड करू नकोस पोरा. मी आपलं असंच सांगितलं. ऐकण्याचा बदल मला काय वाटतंय, आपण एकदा चांगला मुलगा बघून जेडीचं लग्न लावून देऊया. अरे म्हणजे त्या पुष्पीची पण जर चिडचिड कमी होईल ना. शितले, हा, हे घ्या. आज उशीर झाला यायला? त्या बेंचवर जरा बोलत बसलो होतो.
परत म्हणाल नको बायका आलो म्हणून विसरला. हा हो, ते आपल्या रावल्याबद्दल सांगत होते. रावल्या लय फेमस झालाय आपला. आपल्याकडचे किस्से सांगतोय. आपल्या रावल्याशी मैत्री व्हायला ये लागत नाही बघा. आणि होय का, तुझी नवीन मैत्रीण काय म्हणते मग? नवीन मैत्रीण कोण? दीप्ती मॅडम वय? हा, मग अजून कोण? मी गेल्यावर काय म्हणलंय मग? ते मी तुम्हाला कशाला सांगू? आता आता मला कळलं नको होय? हो काय नाही हो, लई गप्पा मारल्या आम्ही. घरचं सगळं विचारत होत्या. आणि वय हो, तुम्हाला अव्वाबद्दल नाही माहित? अव्वा, आर्मी वाईफ्स वेलफेअर असोसिएशन अशी एक संस्था आहे. तिथं आर्मीतल्या सगळ्या लोकांच्या बायका कामं करतात. आपल्याकडे बी आहे म्हण. मॅडम मला नंतर नंबर देतो म्हणून म्हणल्या. आणि मी परत गेल्यावर जॉईन करणार आहे. हा हा हा, माहिती की मला. वा, कर कर, जॉईन कर. आणि वय हो, लई चांगल्या आहेत त्या. स्वभावाने एकदम साध्या आहेत. आणि असं अजिबात जाणवू बी दिलं नाही की कर्नलची बायको आहे म्हणून. अगदी आई बहिणी वाटलं बघा. बघ, तुला म्हणलं होतं का नाही, उगाच सकाळपासून तोंड पाडून बसली होतीस. अहो नाही, ते मी काय झालं? नाही, काय नाही. अगं सांग तर. खरंच काय नाही. इकडे बस, सांग आता. अहो खरंच काय नाही. इकडे बघ, सकाळपासून का तोंड पडलं होतं? अहो काय नाही, ते असंच. असंच कसं पडेल बरं? तू समोर आहे म्हणून कळते तरी मला. घरी असं तर किती वेळा सांगत बी नव्हतीस तुम्हाला. चल सांग आता. अहो ते मामींनी सकाळपासून माझा फोन उचलला नाही. उचललं नाही? अगं मग कामात असतील मामी. मी नंतर आशाला घरला पाठवलं होतं ना, तर मामी जीजींना म्हणल्या की मी काय फुकट बसले नाही तिचा फोन उचलायला. आणि लय काय काय बोलले अजून. तुला कोणी आशानं सांगितलं का? होय, मला तर लई काळजी वाटते बघा. अगं खरंच काय झालं नसतं. मामी खरंच कामात असतील. नाही हो, तुम्हाला त्यांचा स्वभाव माहित नाही. जर चिडल्या ना तर. तुला खरं सांगू का शितले, तू इकडे आलीस ना म्हणून त्यांच्या कामाचा लोड पडलास म्हणून चिडचिड होत असेल त्यांची. तू सांग, दुसरं काय कारण असणार आहे? तुम्ही आसामला जा, नाही तर जगाच्या पाठीवर कुठं पण जा, पण ज्यावेळी माघारी घरी परत या तेव्हा तुमचं घर तुमचं राहिलेलं नसतं. काय ग? हो, मी परत जाऊ का? काय चिडबिड लागले का तुला? अहो, नाही तसं नाही. ही तर त्या आधी येणार होत्या. मग काय झालं कुणास ठाऊक, परत नाही येत म्हणल्या. त्याच काय जर त्यांच्या डोक्यात असेल तर. शितले, तू नको लय विचार करू. उगाच माझ्यामुळे कुणाचं मन दुखावलं गेलं मला नाही चालणार. आणि माझं काय? माझं मन दुखवलं तर? अहो असं काय करताय? मग नाहीतर काय. पण शितले, अगं नको विचार करू एवढा. आलीस 2 दिवस चांगले तर राहा ना मजेत. गेल्यानंतर बोल मग. पण बिन काय नाही. हे बघ, अगदी चिडल्याच असतील ना तर 2 दिवस बोलणार नाही. नंतर सगळं नीट होईल. तर नको लय विचार करू. तर जेवायला वाढतो पण तर. मामी का अशा वागतात? मामाला फोन करून विचारलं पाहिजे. परत उद्या शीतल इकडून तिकडे गेल्यावर तिला त्रास नको व्हायला.